ही कथा जुनी आहे. नगरमधल्या पारनेर तालुक्यातील एका साध्या गावात घडलेली. गावातील वयस्कर लोकांकडून ऐकलेली आहे. आजच्या जमान्यात अगदीच नगण्य अशा भयकथा ऐकायला मिळतात. त्यापेक्षा जुन्या काळी कितीतरी भीतीदायक घटनांना जुन्या लोकांना सामोरे जावे लागायचे. कधी त्यांच्याशी बोलून पाहिलं तर अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. आणि मला जुन्या म्हाताऱ्यांकडून भूताच्या गोष्टी ऐकायला भलत्याच आवडतात. आणि त्यातीलच ही एक कथा 30 ते 40 वर्षापूर्वीची असेल. तुकाराम हा त्या काळी अगदी 20 मधला तरुण होता. अतिशय निर्भीड गडी आणि तितकाच सौम्य मनाचा. रोज तालमीत जाऊन जोर बैठका मारणे, कुस्त्या खेळणे हा त्याचा छंद. गडी जितका रगेल तितकाच रंगेल, म्हणूनच आसपासच्या गावातील एकही तमाशा तो सोडत नसे. प्रत्येक तमाशाला याची हजेरी ठरलेली असायची. आणि त्या काळी वाहतुकीची साधने अतिशय मर्यादित असल्याने बहुतेकदा पायी कोसो दूर अंतर कापून लोक तमाशाला जात असत. आणि बहुतेक वेळा लवकर पोहोचायचं म्हणून गटागटाने मुख्य रस्त्याने न जाता जंगलाचा रस्ता पायवाट माळरानावर गप्पा टप्पा मारत मार्गक्रमण केलं जायचं. शेजारच्या गावात एक नावाजलेला तमाशा आला होता. तुकाराम नेमका त्याच दिवशी काही कामानिमित्त तालुक्याच्या गावी गेलेला होता. मला घेतल्या बिगर तमाशाला जाऊ नका रे गड्यांनो, असं मित्रांना सांगून तालुक्याच्या ठिकाणी तुकाराम गेला होता. पण संध्याकाळचे 7 वाजत आले तरी तुकारामचा काही मागमूस दिसेना. मित्र तमाशा हुकू नये म्हणून त्याला न घेताच एकटेच चालते झाले. इकडे तुकाराम लगबगीने तालुक्याचं काम उरकून घरी परतला. परंतु मित्र सगळे निघून गेल्याचा त्याला भलताच राग आला होता. त्या रागातच गपागप भाकरी भाजी खाऊन तुकाराम तमाशाला निघाला. त्याला जागेवरून निघायलाच अंधार पडला होता. लवकर पोहोचायचं म्हणून तो माळरानावरच्या कच्च्या पायवाटेने चालू लागला. तुकाराम गडी तसा खूपच निर्भीड असल्याने भीती काय असते हे त्याला आजपर्यंत माहितीच नव्हतं. आकाशात अर्धचंद्रकोर आपलं अस्तित्व दाखवत होती आणि त्या चंद्राचा तेवढाच काय तो उजेड. घाई गडबडीत कंदील घ्यायचा सुद्धा तुकाराम विसरला होता. माळरानावरून वाऱ्याचा सू सू करणारा आवाज आणि त्या वाऱ्यासोबत तुकारामचे फडफड करत उडणारे कपडे याची त्याला भारीच मजा वाटायची. त्यात रात्रीचा गार वारा आणि मध्येच कुठलासा पक्षी किंवा प्राणी यांनी दिलेली साथ शांततेचा भंग करणारी होती. तुकाराम झपझप पावले टाकत अंतर कापू लागला. नाही म्हणता त्याला अजून 1 तासाचं अंतर कापायचं होतं. लांबूनच त्याला माळरानावर डोंगर कपारीला लागून असलेली आमराई दिसली. तुकारामाची पायवाट त्या आमराईच्या शेजारूनच जात होती. झाडांचा वाढलेला अस्ताव्यस्त विस्तार आणि त्यामुळे त्याखाली दाटलेला काळोख आता भयानक दिसत होता. तुकारामने त्या आमराईविषयी अनेक कुप्रसिद्ध गोष्टी ऐकलेल्या होत्या. पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला लवकर पोहोचायचंय असा विचार करून तो चालू लागला. पानांची सळसळ चालूच होती. तेवढ्यात त्याचे कान टवकारले गेले आणि चालण्याची गती मंद झाली. कान देऊन तो नेमका कसला आवाज आहे याचा अंदाज बांधू लागला. अरेच्छा, हा तर पैंजणांचा आवाज. एवढ्या रात्री आणि तो देखील अशा या जंगलात. तुकाराम मनाशीच बोलू लागला. नाही, हे शक्य नाही. कदाचित माझे कान वाजत असावेत. साला या तमाशाच्या वेडानं मला वेडावून टाकलंय. जंगलात माळरानावर सुद्धा आता पैंजणांचे आवाज ऐकू यायला लागले. आणि असं म्हणत तो पुन्हा आपल्या मार्गावर मार्गस्थ झाला. पैंजणांचा आवाज आता थोडा वाढत चालला होता. तुकारामच्या पायवाटेच्या समांतर झाडीतून तुकाराम बरोबरच पैंजण घालून कोणीतरी चालतंय हे आता त्याच्या लक्षात आलं. आता त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि ती पैंजणवाली कोण आहे हे पाहायचं त्याने ठरवलं. तो थांबला तसा पैंजणांचा आवाज देखील थांबला. तो चालू लागला तसा पुन्हा पैंजणांचा आवाज सुरू झाला. आता त्याने त्या झाडीत जाऊन या पैंजणांचा आवाज कुठून येतोय हे शोधायचा निर्णय घेतला. तसाही या तुकारामाला घुंगरांचा नाद होताच. आता पैंजणवाली कोण हे पाहिल्याशिवाय तुकाराम काही स्वस्थ बसणार नव्हता.
तो पैंजणांच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला तशी पैंजणं त्याच्यापासून लांब लांब जाऊ लागली. तो परत त्यांच्या मागे जाऊ लागला. कधी एखाद्या झाडामागून आवाज येई. तुकाराम तिथे जाऊन पाही की परत दुसऱ्या झाडामागून आवाज येई. तुकारामला देखील आता हा लपाछपीचा खेळ आवडू लागला होता. तुकाराम बेभान होऊन खेळात सामील झाला. आता तुकारामला एका झाडाआड युवती असल्याचा भास झाला आणि तुकाराम मनोमन खुश झाला. आता रात्रीचा तमाशा इथेच असं मनात म्हणत त्या झाडाच्या दिशेने तो जाऊ लागला. जाऊन पाहतो तर तिथे कोणीच नाही. परत दुसऱ्या झाडामागे युवतीचं किंचितसं दर्शन त्याला झालं आणि परत लपाछपीचा खेळ सुरू झाला. ती युवती अस्पष्ट दर्शन देत पैंजणांचा आवाज करत या झाडामागून त्या झाडामागे आणि तुकाराम तिच्या मागे. मध्यरात्र होत आली होती. तुकारामला आता तिला कोणत्याही परिस्थितीत पाहायचं होतं. तो तिच्या मागे पळून थकला होता. म्हणून एका ठिकाणी दगडावर शांत बसला आणि ती कुठे दिसते का याचा भिरभिरत्या नजरेने शोध घेऊ लागला. तसा एका बाजूने पैंजणांचा आवाज त्याच्याच दिशेने येऊ लागला. त्याने नजर तिकडे वळवली तशी एक युवतीची आकृती त्याच्याच दिशेने येत असलेली त्याला दिसली. त्याच्यात आणि तिच्यात खूप कमी अंतर उरलं. तुकाराम तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला नीटसं दिसत नव्हतं. तशी ती युवती बोलली, "ये, पकड मला." तुकाराम परत तिच्या दिशेने सरसावला. तो अतिशय वेगाने तिच्या दिशेने धावायचा पण दोघात जेवढं अंतर आहे तितकंच अंतर शेवटी शिल्लक उरायचं. तुकाराम आता थोडा वैतागला होता. म्हणून आता शांत बसून त्यानं शोध घेण्याचं ठरवलं. तसा पैंजणांचा आवाज त्याच्या जवळ येऊ लागला आणि एकदम त्याच्या जवळ येऊन थांबला. तुकारामने हळूच तिच्याकडे पाहिलं. अतिशय नखशिखांत सौंदर्यवान युवती त्याच्या पुढ्यात उभी होती. तुकाराम तिच्या सौंदर्याने पुरता घायाळ झाला. तिच्या सौंदर्यापुढे त्याच्या तोंडून चकार शब्दही उमटत नव्हता. अलगद तिचं सौंदर्य तो डोळ्यांनीच पिऊ लागला. त्याच्या मनात किंचितही शंका येत नव्हती की इतकी सुंदर युवती या भयान जंगलात मध्यरात्री काय करत असेल. विश्वामित्रासारख्या तपस्वींनी सौंदर्यापुढे हार मानली तर हा साधारण मनुष्य तुकाराम काय चीज होता. पुढे जे घडलं ते विपरीतच. तुकाराम अलगद तिच्या बाहुपाशात सामावला गेला. वासनेने तिचं काम केलं होतं. तुकारामला आता सर्व जगाचा विसर पडला होता. तो पूर्णपणे तिच्या सौंदर्यात न्हाऊन निघाला होता. तुकाराम तमाशाला जायचं म्हणून आपल्या घरून तर निघाला होता, परंतु चालत असताना त्याला या जंगलामध्ये एका सुंदर युवतीनं फुरळ घातली होती आणि तिच्या बाहुपाशात तो विसावला होता. परंतु नियतीनं पुढं त्याच्या प्रारब्धामध्ये काय वाढून ठेवलंय हे मात्र भगवंतालाच ठाऊक होतं.